नमस्कार मित्रांनो, 23 नोव्हेंबर 2024 बहुचर्चित बहुप्रतीक्षित अशा महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला। उडालेल्या चर्चेच्या धुरळ्याच्या विपरीत महायुतीने प्रचंड बहुमतासह विजय मिळवला। यानंतर सुरू झाला तो मुख्यमंत्री कोण होणार हा खेळ। भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्याने भाजपा नेते मुख्यमंत्री पदावर दावा करायला लागले, तर शिंदेच्या नेतृत्वात निवडणूक झाली। तसेच लाडकी बहीण व त्यासारख्या इतर लोकाभिमुख योजना शिंदेच्या चेहऱ्याचा वापर करून राबविल्याने बहुमत मिळाले आणि त्याचमुळे शिंदेंनाच मुख्यमंत्री करावे असे शिंदे गटाचे नेते आग्रह धरायला लागले। आता नेमकं काय होणार असं वाटत असतानाच 27 नोव्हेंबरला अचानक एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली मुख्यमंत्री पदावरून माघार असल्याचे जाहीर केले। मात्र त्यांनी अशी भूमिका का मांडली असा प्रश्न सर्वसामान्यांना पडायला लागला। त्यांनी हा डाव टाकला की ती त्यांची मजबुरी होती। याबाबत सविस्तर माहिती पाहण्यासाठी मी उत्कर्ष कोंडावार आपले या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। शिंदेंना भाजपाने मुख्यमंत्री बनवलं तेव्हाची आणि आत्ताची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे। या निवडणुकीत भाजपाला एकूण 132 जागांवर यश मिळाले आहे। बहुमताचा 145 हा आकडा गाठण्यासाठी त्यांना केवळ 13 आमदारांची गरज आहे। याशिवाय या निवडणुकीत 2 जागा अपक्षांना तर 10 जागा छोट्या पक्षांनी जिंकलेल्या आहेत। समाजवादी पक्षाचे 2 आमदार आणि माकपाचा 1 आमदार सोडल्यास भारतीय जनता पक्ष या 10 छोट्या पक्षांच्या आमदारांपैकी 7 आमदारांचा पाठिंबा व 2 अपक्ष आमदारांचा पाठिंबा सहज मिळवेल। त्यामुळे भाजपाला सरकार स्थापनेसाठी केवळ 4 आमदारांची गरज भासणार आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाची जाण असलेल्यांना हे माहीत आहे की 4 आमदार जमवणे अवघड काम नाही। याचाच अर्थ भाजपाला बहुमत मिळवण्यात कोणतीही अडचण येणार नाही। मग एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला तरीही भाजपाला फार मोठी अडचण येणार नाही याची जाण एकनाथ शिंदेंना असल्याने त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी फारशी सौदेबाजी केली नाही व शांततेचा मार्ग स्वीकारला। गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या प्रकारच्या घटना घडल्या आहेत ते पाहता भाजपा वगळता अन्य कोणत्याही नेत्याला आपल्या पक्षाच्या आमदारांवर विश्वास नाही। इथल्या राजकारणात काहीही अशक्य नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे। मग ते शिवसेनेचे महायुतीत जाणे असो किंवा नंतर त्यांचे 2 तुकडे होणे असो, अजित पवारांनी 2019 मध्ये भाजपासोबत जाऊन घेतलेला सकाळचा शपथविधी असो किंवा शरद पवारांसोबत येऊन परत महायुतीमध्ये सामील होणे असो, या सर्व घटना सर्वसामान्यांसाठी अनाकलनीय आहेत। 2019 सारखी उद्धव ठाकरेंची रणनीती जर आज शिंदेंनी स्वीकारली तर त्यांच्या पक्षात आणखी एक शिंदे केव्हा उदयास येईल हे सांगता येत नाही। सत्तेच्या लालसेपोटी पक्षाचे नेते वेगवेगळे खेळ खेळू लागले तेव्हा पक्षाचे आमदारही आपली नैतिकता बाजूला सारतात। एकनाथ शिंदे हे समजूतदार आहेत, त्यांना या सर्व बाबींची कल्पना असल्यानेच त्यांनी उद्धव ठाकरेंच्या मार्गावर न जाण्याचे ठरवले। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हायचे यावर जर ठाम राहिले असते तर उद्या त्यांना काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सोबत जावे लागले असते। विचारधारेशी तडजोड केल्याने उद्धव ठाकरेंना जो संघर्ष करावा लागत आहे तो सर्वपरिचित आहे। उद्धव ठाकरेंचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी रक्ताचे नाते होते, तरीही जनतेने विचारधारा बदलल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांना नाकारले। शिंदेंनी तसे केल्यास त्यांना तर अधिकच संघर्ष करावा लागेल। या सगळ्याचा विचार करून एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करण्याऐवजी तडजोड केलेली आहे। आपण समर्थन दिले किंवा नाही दिले तरी भाजपाचे सरकार स्थापन होणार, त्यामुळे बंडखोरी करून अनेक समस्या तयार करण्यापेक्षा मी तुमच्यासोबत आहे असं म्हणत शांततेचा मार्ग स्वीकारून चांगली खाती पदरात पाडून घेण्याचा विचार त्यांनी केलेला असावा। याच मंत्रिपदाच्या वाटाघाटीत एकमत होत नसल्याने अजूनही महाराष्ट्रात सरकार स्थापन झालेले नाही। एकनाथ शिंदेंनी घेतलेला निर्णय बरोबर की चूक कमेंटमध्ये नक्की कळवा। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो। भेटूया पुढील व्हिडिओत, तोपर्यंत जय हिंद।